हे बघा मित्रांनो, ही आपलं शंकरना इथं आपण आता चिचई झाडाखाली बसलोय. आपण आता दाऱ्या आलोय. ह्यांची जर आपण आता मुलाखत थोडी घेऊया. ही मकाच्या भाकरी, काय ज्वारी भाकरी, काय काय खाल्लंय ती सांगते ते. बाजरी भाकरी, ताक, कन्या. कसं कसं शंकरना? मग कामावर गेलो त्याचं काम आमचं चालू नाही. बिल्डिंगला आवडायला गेलेलो आणि तिचं काम बंद नाही. साहेब आलं नाही, लाईन काढलेली नव्हती आणि जेवायला बसलो आपण जीव आहे. मग दिनकर, शंकर, संजीवान ही तिघंजण तिघं एकत्र जायला. मग ह्यांचा भाकरीचा भेंडा इतका चाललेला, 2-2 अडी आणि एवढा. आणि जेव्हा बसलो आम्ही, शंकर म्हणला एवढ्या भाकरी कोणी खायला हां बरं का? हां खाल्लेली म्हणलं काय हे आहे का? मग खाबर तू. मग खाणं त्या भिंड्याला जे हात जे घासला हां ते खाल्ल्या भाकरीपासून वरच्या भाकरीपासून ती मोडाय त्याचे तुझ्या ह्याचं कालवण कशाचं मुगाची उसळ हां पाक तेवढ्या भाकरीचा चुराच केला आणि म्हटलं त्याला बाकीच काय नाही, 100 रुपये अधिक बक्षीस. हां हल्ली हां काम नाही झालं, आला नाही साहेब काय नाही. गेलो दिगंचीला हां आणि दिगंचीला गेलो की ह्यांनी 100 झाले चहा पाणी नाश्ता 100 झाला दाजी मांड्याच्यात. हां आता 100 दे तू म्हणले राहायची ते 100 द्यायच्या. उपाशी राहिली 3 नाही खाल्ली, 7 भाकरी खाल्ली. 7 भाकरी बघा. ह्यांनी पहिल्या बघा 7 भाकरी खाली त्या नाही मला मोठ्या 7 भाकरी. हिरीच काम जादा करायचं नाला बिल्डिंगचं. नाला बिल्डिंगचा कुठली हिरजी वर्षाला 5 हिरी. वर्षाला 5 दिली तुमच्या. आणि पाईपलाईन बी काम करतो तुमचं आले. पाईपलाईन हे अलीकडे झाली पाहिजे, पहिले विहिरीची अगोदर नव्हती. नाही. आणि ती पायऱ्या ही करून हां त्यांची पलानीने पाण्याची पद्धत होती हो पहिली. पलानीनं पालन पलानीनं पाणी आता या माणसाची पलान म्हणजे काय इच्छा, काय कोणालाच कळत कळणार नाही, काय नाही. नाही पालन नाही करणं. पहिली चढ जीच आहे हां तिथे हेर धरायची हां आणि तिथनं पण पालन. आणि त्यातलं खाली पाणी जावं असं म्हणजे पलानी धाव जावं करायची. हा येऊ नये म्हणून. ती- आता का करते जे जसं डबरा खोले आहे त्या जाग्याला हेर धरते नळ्या कुंभून पाणी चढावं चाललं तिकडं. हां तुमच्या काळात तसं नव्हतं. नाही वंटीच्या भाकरीला चव जादा येत होती का हायब्रिडच्या? हायब्रिड पुण्यात आलं अगोदर वंटी होती. पहिली बाजरी 2.5 महिन्याची आणि ज्वारी मका बी कमी. मका मग मटक्या. मटकी एकदम घणघणीत काम मटके. हां मटके खायचे पहिली भिजू घालून शेणा पुण्याला तव्यात टाकून त्याला टाकायचं की मटके हाणायचे, कांदा बिंदा हे. बरं ती पहिलं बघते की तुमच्या तुळशीच्या माळ्यानं कोणाची बोकाड घेतली ह्याला वाटेला कापायला. काय झालं? ती बोकाडी बी गेलं, नफा बी गेला, समजी भांडी बी गेली. काय झालं? काय झालं त्याचं? हां त्यानं बोकाड घेतलं होतं त्या हां. मालकाकडनं. मालक बी तसाच होता, हां जायला माझा ते हे. हां आणि आणलं. मग हे बी तसा त्याला बी काय कळलं नाही ह्याच्यापाशी का आहे, हे पैसे देईल का नाही. हां. बोकाड चांगलं माठावर बोकाड आणलं, हां कापलं. शेला द्यायला येत नाही, वाचायला येत नाही, काय नाही. हां त्यानं कापून शिरा ढीग घातलं, केलं सोडून. हां आणि ती ढिगावर तेवढं उचललं हे केलं. त्याचं काय माप कापू ही का काय आणि यादीला नाव कोणाची? यादी नाव यादीच केली नाही तर आलं रे. मागायचं कसं आता? हा कोणाला मागितलं? कशाला मागायला कोण देते? म्हणते ते पहिलं ही आणि टुरी म्हणून रसिदी. झाले. हां म्हणजे बुडवलंच ते. हा पैसे. लोकांनी खाऊन बुडवलं. अहो त्याला खाऊन बुडवलं. ती मालक आला मागायला तर म्हटलं काय दिलंच नाही. म्हटलं का करायला? ते मालक मारला का तुळशीराम? आता मालकांनी नेलं पण म्हणते ती गावाला बसून समती भांडी. नाही नाही काय नाही नाही काय नाही. झालं. का हाय याच्यात गाभा काय नाही हो, एक चादर होती केलं. हा नुसती चादर ह्याला हाताळाय नव्हती, नुसती कायची मार नव्हतं सामान का. नाही. पण शेळ्या तुम्ही पाहिलं किती पाडूया? शेळ्या 20 शेळ्या होत्या की. पण शेळ्याला दूध आयुर्वेदिक चांगलं होतं म्हणते पहिलं. शेळ्याचं दूध उत्तमच दूध. तुम्ही म्हणा बायच्या पोरांनी पहिलं आयुर्वेदिक दूध म्हणून पाच होती शेळ्याची. पाजावं लागत होतं. झाडपाले दूध. पाजावं लागायचं. 90 वर्षात माझं वय झालंय हां आणि माझ्या
साध्या 5व्या महिन्या वर्षापासून हं. मला शरीरात दुधाशिवाय मी दूध खाल्लं नाही आणि पिलं ठीक नाही. आहे आणि ताण लागली तर शिळीलाच पेली ती झाली दूध. पहिले बहाना पा अगोदरचा का तुम्ही अगोदर बहाना काय तर थोडा अगोदरचा येईल. पाहिलं मग ती मग- आणि बार पळते होय मग आपल्या गावात म्हणतं हे ह्यांचे तुमच्या आधी कोण कोण आहे आपल्या गावात आता पाहना पाहिजे एवढा संपापा संपापा ही तो एखादी अशी संपापा बसले एका ठीक यातनं ठीक आहे ही आपल्या पुढची एवढीच एवढीच म्हणजे तुमच्या- काय ते वयात. पण ही काय आता वय त्यांचं दिवसच मोजते असंच म्हणा. हां. शिवा दसरा ही तुमच्या मागची हा शिवा दसरा हे मागची ही तर का नाही दगडू दगडू सुद्धा मागचा तर काय मागची. मग नाही कोण राहिलं जुन्यातलं तुझं माता म्हणजे आमचं आमचं सुका म्हातारं तुमच्या अगोदरचं का मागचं हा अगोदर अगोदर तुझं म्हातार रामाचं म्हातार ही अगोदरची. तरी सुद्धा ती त्यांनी काय लय वय गाठलं नाही 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 भाऊ भाऊ 70च्या आसपासच त्यांनी कुस्त्या 60-70 दुधाचे उत्पन्न म्हणजे काय ती दूध का प्यायचं हं. आणि काही करायचं. शेळी 100 झाडाचा पाला खाती आहे. होय होय माणूस आजारी पडत नाही आणि जन्म आई वडिलांनी आपल्याला दिला त्यावेळेला त्यांच्या पोटात आपल्याला रोगी आपण जन्मतो. हो रोगी रोगी आणि रोगी जन्मल्यानंतर ती दूध आपण घेतल्यानंतर ती रोग नाहीसा होतो. ठीक आहे शेळीच्या दुधानं कुठल्याही दुधानं रोग बंद होत नाही. खरी सत्य नाही आहे की शिळी आधी दूध असतं हा आणि झाडपाला कोणती बी खाते कोणती खाते काय बी खाते की लेम खाते केकत खाते लेन खाती केकत खाती निरगोड्या खाते निरगुड खाती पिवळी याल होतं ती खाते ती काय काय अनेक वस्तू खाते शिळी जनावरांची ती काय आणि म्हणते ती ऊस पहिला कसला होता हा ऊस ऊस पहिला म्हणजे लयशी तांबडा ऊस असायचा आमच्याकडचे पण एक ऊस खायला हे करू शकता. आणि ह्याच्या अगोदर देशी ऊस देशी. देशी ऊस तुम्ही बघितला बी नसेल. नाही नाही नाही, नाही. एकदा असं कोणी आहे नसतं तांबडा ऊस तांबडा ही अलीकडचा आला आहे फॅक्टरी साईजचा आला. त्याच्या बी अगोदर पण देशी ऊस जी म्हणायचं ते हिथं आपण धरलं बुडाकडं म्हणलं की जेवढी कांडी मोहर आहे इतकी सोय जायची. आता जात नाही आणि खायला सुरुवात झाली की ती मोंचावर खाल्ल्याने बदा 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 तोंडातनं रस पडायचा. आता तर ऊस दात हालतात पण ऊस सुई पडत नाही. नाही. ते पाड लय मऊ. हिरवा ऊस मोठा काय ती म्हणते ती बमटा 86 86 काय ती एक चुई नाही का ती नाही निघा लई निभार लई बाय देशी ऊस लय ह्याच्यात. मकच कणीस जर खाल्लं तर खमंग लागायचं प- 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 आताचं कणीस जवळच घेऊ वाटत नाही आता मस्त उतर आपण त्याला जवळ ही नाही त्याला औषध लई मारते औषध त्याची चव औषध घालवते. चवी झाले त्याचा आणि उद्योग हा नाही. झाली मका ती पण भानगड काय झाली आहे माहिती आहे का तुम्हाला खाताच येत नाही. मकच कणीस तुम्ही शिजवून खायचं काट्या घ्यायच्या काट्या टाका तुम्ही आपल्या बाबळं जे आहे बाबळे, त्या हा. आमच्या पाले नावाच्या. आणि त्याच्यावर ती पेटवा आणि त्याच्यावर मकाची कणसं भाजा आणि खावा. का चव देत नाही. पण ते तुम्ही काँग्रेसात कणसं टाकताय आणि ती कशी चव देईल. कडू भाजायला कडू. देशी खाण्याची माहिती आणि पहिली मकाची कणसं खाल्लेली ऊस खाल्लेली माहिती बघा कशी एकदम भारी आहे का नाही एरिया टाकून अन्न